नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? अलीकडेच लॉन्च झालेला भारतातील पहिला AI आधारित चित्रपट कोणता आहे किंवा त्या चित्रपटाचं नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक C IRAH इराह असं त्या AI आधारित असलेल्या चित्रपटाचं नाव आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं या इराह चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत तर त्यांचं नाव लिहून घ्या. सॅम भट्टाचार्जी असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AI कोणते या ठिकाणी बनलेले आहे किंवा त्याचं नाव काय आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D EVI असं त्याचं नाव आहे. काय नाव आहे? EVI. ठीक आहे, काय आहे हे? तर भावनिक बुद्धिमत्ता असलेलं जगातील पहिले संभाषणात्मक या ठिकाणी काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ज्याचं नाव आहे EVI. ठीक आहे, पहिलाच प्रश्न कशा संदर्भात आहे? AI संदर्भात. तर लगेच AI संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की परीक्षेमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे, त्याच्यावरती चर्चा करूया. काळजीपूर्वक ऐका आणि लिहून घ्या. भारतातील पहिली AI शाळा या ठिकाणी सुरू झाली तिरुवनंतपुरम, केरळ या ठिकाणी. ग्लोबल इंडिया AI समिट ऑक्टोबर 2023 मध्ये भारतामध्ये आयोजित करण्यात आलं. मेटा आणि मायक्रोसॉफ्टने AI आधारित विकसित केलेली नवीन भाषा ज्याचं नाव आहे लामा 2. भारतातील पहिली AI शक्ती असलेली अँटी ड्रोन प्रणालीचं नाव ठेवण्यात आलं आहे इंद्रजाल. भारतातील पहिली प्रादेशिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI न्यूज अँकर या ठिकाणी लॉन्च झाली ओडिसामध्ये ज्याचं नाव आहे लिसा. भारतातील पहिला टेलिमानस चॅटबॉट लॉन्च करण्यात आला जम्मू आणि काश्मीरमध्ये. जगातील पहिले AI सेफ्टी समिट भरवण्यात आलं होतं UK मध्ये. AI चे गॉडफादर आहेत जेफ्री हिंटन. जगातील पहिले पूर्णपणे स्वायत्त AI सॉफ्टवेअर इंजिनियरचं नाव आहे डेव्हिन. भारतातील पहिल्या AI आधारित चित्रपटाचं नाव आहे इराह. आणि भावनिक बुद्धिमत्ता असलेले जगातील पहिले संभाषणात्मक AI आहे EVI. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी कोठे सुरू करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C IIT बॉम्बे या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी या ठिकाणी सुरू करण्यात आली. 2-3 पॉइंट लिहून घ्या. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कितव्या क्रमांकाच्या आहेत? 15व्या क्रमांकाच्या. यांच्याद्वारे हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. भारतातील पहिली CAR-T सेल थेरपी IIT बॉम्बे आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेली आहे. भारतातील पहिली जीन थेरपी लॉन्च करणे ही कर्करोगाविरुद्धच्या आपल्या लढ्यामध्ये एक मोठी या ठिकाणी प्रगती मानली जात आहे. तर पर्याय क्रमांक C IIT बॉम्बे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोणत्या रोगासाठी ही थेरपी असणार आहे? कर्करोग. मला फक्त कमेंट करून सांगा मग कर्करोग दिवस केव्हा असतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत काय करूया आपण मग भारतातील जे काय प्रथम घटना आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की भारतातील पहिले कृषी डेटा एक्सचेंज या ठिकाणी सुरू झालं तेलंगणामध्ये. 24/7 व्हिडिओ बँकिंग सेवा देणारी भारतातील पहिली बँक ठरली आहे AU स्मॉल फायनान्स बँक. भारतातील पहिले नाईट स्ट्रीट रेसिंग सर्किट सुरू झालं तमिळनाडूमध्ये. ड्रोनसाठी भारतातील पहिले कॉमन टेस्टिंग सुरू झालं तमिळनाडूमध्ये. भारतातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस या ठिकाणी लॉन्च झालं बेंगलोरमध्ये. भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा लेहमध्ये. भारतातील पहिले AI शहर लखनौमध्ये. देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र चंदीगड या ठिकाणी. स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म तयार करणारे देशातील पहिले राज्य केरळ. आणि कर्करोगासाठी भारतातील पहिली स्वदेशी जीन थेरपी सुरू झाली IIT बॉम्बे या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा म्हणजेच NHAIचा एक वाहन एक फास्टॅग नियम कधी लागू झालेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 1 एप्रिल 2024 पासून वन व्हेकल वन फास्टॅग म्हणजेच एक वाहन एक फास्टॅग हा जो काही नियम आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हा या ठिकाणी लागू झालेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या.
अनेक वाहनांसाठी समान फास्टॅग वापरणे किंवा एका विशिष्ट वाहनासह अनेक फास्टॅगला जोडणे हे या ठिकाणी प्रतिबंधित करणे हा याच्या मागचा मेन उद्दिष्ट आहे किंवा या ठिकाणी याच्या मागचा मेन पर्पज आहे. त्याच्यामुळे हा नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4. अब्देल फताह अल सिसी यांनी तिसऱ्या टर्मसाठी टिंबटिंब देशाचे अध्यक्ष म्हणून शपथ या ठिकाणी घेतलेली आहे. शपथ घेणे म्हणजेच ओथ घेणे. तर पर्याय क्रमांक ए, इजिप्त या देशाचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या वेळेस अध्यक्ष बनलेले आहेत अब्देल फताह अल सिसी. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. अब्देल फताह अल सिसी यांनी तिसऱ्यांदा इजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतलेली आहे. ते 2030 पर्यंत इजिप्तचे अध्यक्ष असणार आहेत. इजिप्तचे जो काही राष्ट्राध्यक्षांचा जो काही कार्यकाळ असतो तो या ठिकाणी 6 वर्षांचा असतो. आणि अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. भारताच्या 74व्या प्रजासत्ताक दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं इजिप्तच्या अध्यक्षांना, ज्यांचं नाव आहे अब्देल फताह अल सिसी. ठीक आहे, प्रश्न आहे या ठिकाणी देश आणि त्यांच्या देशाचे बनलेले नवीन अध्यक्ष याच्याबद्दल प्रश्न आहे. तर लगेच आपण काय करूया मग 2023-24 मध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनवीन अध्यक्ष बनले त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या. अमेरिकेचे आहेत जो बिडेन. पाकिस्तानचे या ठिकाणी नवीन अध्यक्ष बनलेत आसिफ अली झरदारी. मालदीवचे आहेत मोहम्मद मुइझू. इक्वेडोरचे आहेत डॅनियल नोबोआ. अर्जेंटिनाचे आहेत जेवियर मायली. इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी. प्रजासत्ताक दिवशी ॲज अ चीफ गेस्ट म्हणून यांना बोलवण्यात आलं होतं भारतामध्ये. काँगोचे आहेत नवीन अध्यक्ष फेलिक्स शिशकेडी. इंडोनेशियाचे आहेत प्रबो सुबियांतो. अझरबैजानचे आहेत इल्हाम अलीएव आणि हंगेरीचे आहेत तामस सुलिओक. बघा पुढचा प्रश्न क्रमांक 5. अलीकडेच कोणते राष्ट्र भांगाच्या म्हणजेच गांजाच्या मनोरंजक वापरासाठी कायदेशीर मान्यता देणारे सर्वात मोठे युरोपियन युनियन राष्ट्र बनलेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा या ठिकाणी त्यांनी बॅनरबाजी सुद्धा केली आहे. लीगल यूज इज इक्वल टू सेफर, काहीही बोलतात हे. तर 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जर्मनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जे या ठिकाणी जो काही भांग असतो गांजा असतो त्याला या ठिकाणी मनोरंजक वापरण्यासाठी कायदेशीर मान्यता देणारे सर्वात मोठे युरोपियन युनियन राष्ट्र या ठिकाणी बनलेले आहे. जर्मनीबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत फ्रँक वॉल्टर. राजधानी आहे बर्लिन आणि चलन वापरलं जातं युरो. पुढचा प्रश्न क्रमांक 6. DRDOने अलीकडेच कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अग्नि प्राईम या क्षेपणास्त्राची या ठिकाणी यशस्वीपणे चाचणी घेतलेली आहे. कोणाच्या द्वारे? DRDOच्या द्वारे. कोठे? तर ओडिसा राज्यातून. आणि ओडिसा राज्यातून कोणत्या बेटावरून? तर ओडिसाच्या या ठिकाणी किनारपट्टीवरील APJ अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेण्यात आलेली आहे. अग्नि 1 ची चाचणी 1989 मध्ये झाली होती. 2004 मध्ये लष्करामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या अग्नि क्षेपणास्त्राचा जो काही या ठिकाणी रेंज आहे, पल्ला आहे 700 ते 900 किलोमीटर एवढा होता. आता या ठिकाणी ही जी काही प्रश्नातील अग्नि प्राईम मिसाईल आहे ही एकाच वेळी अनेक लक्ष्यांवरती हल्ला करू शकतो. त्याची मारक क्षमता 2000 किलोमीटर पर्यंतची एवढी आहे. आणि क्षेपणास्त्रामध्ये घन इंधनाचा वापर या ठिकाणी केला जातो म्हणजेच सॉलिड फ्यूल. DRDOने ही चाचणी केली आहे. तर DRDO बद्दल लगेच आपण चर्चा करूया. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये म्हणता येईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था. स्थापना झाली 1958ला. मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. अध्यक्ष आहे डॉक्टर समीर व्ही कामत आणि जबाबदार मंत्रालय संरक्षण मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 7. फुकेत थायलंड या ठिकाणी झालेल्या IWF विश्वचषक 2024 मध्ये कांस्य पदक कोणी पटकावलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, विद्याराणी देवी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या माझ्या मते विद्याराणी देवी या वेट लिफ्टर या खेळाशी संबंधित आहेत म्हणजेच वजन उचलणे. जे आपण काल परवा पाहिलं होतं पर्याय क्रमांक ए, मीराबाई चानू पॅरिस ऑलिम्पिकसाठी इलिजिबल होणाऱ्या पहिल्या किंवा एकमेव भारतीय प्लेयर आहेत. त्याच्याबद्दल आपण न्यूज कव्हर केली होती. तर त्या सुद्धा वजन उचलणे या कॅटेगरी सोबत या ठिकाणी संबंधित आहेत. ठीक आहे, प्रश्न आहे या ठिकाणी क्रीडा स्पर्धामध्ये जिंकलेल्या पदकाबद्दल. तर लगेच वेगवेगळ्या झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये इंडिव्हिज्युअली कोणी या ठिकाणी जिंकले त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. चेन्नई ग्रँड मास्टर्स बुद्धिबळ 2023 जिंकली आहे डी गुकेशनी. सर्वोत्कृष्ट पुरुष धावपटू अपंग कॅटेगरीमध्ये पुरस्कार जिंकला आहे सुमित अंतिल यांनी. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे अनमोल खरब यांनी. आणि याच राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2023 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे चिरागने.
चेस टाटा स्टील चॅलेंजर 2024 जिंकली आहे लिओन ल्यूक मेंडोन्का यांनी, आणि चेन्नई ओपन चॅलेंजर 2024 मध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सुमित नागल यांनी. लास्ट 2 दिवसापूर्वी आपण पाहिलं फ्रेंच ओपन दुहेरी 2024चं विजेतेपद पटकावलं चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी, आणि मियामी ओपन 2024 पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एबडेन या खेळाडूंनी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये कोणत्या कंपनीने स्क्वॉच ESG पुरस्कार 2024 जिंकलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए REC हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रिन्युएबल एनर्जी फायनान्सिंग श्रेणीमध्ये या कंपनीने स्क्वॉच ESG पुरस्कार 2024 जिंकलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. अलीकडेच चर्चेमध्ये आलेले जंगनन हे भारताच्या किंवा भारतातील कोणत्या राज्याचे चीनी नाव आहे, म्हणजे त्या राज्याला चीनने नाव या ठिकाणी दिलेलं आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या मी काय सांगतोय. अरुणाचल प्रदेश या राज्याला चीन या देशाने एक नाव दिलेलं आहे ज्याचं नाव आहे या ठिकाणी जंगनन. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत सरकारने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांचे नाव बदलण्याचा जो काही चीनचा मूर्खपणा आहे तो या ठिकाणी नाकारलेला आहे. चीनने अरुणाचल प्रदेशातील आणखी 30 ठिकाणांची नावे या ठिकाणी जाहीर केलेली आहेत, आणि अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ऑलरेडीच केंद्र सरकारने या ठिकाणी बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 10. एका करारानुसार एप्रिल 2024 मध्ये भारतीय कामगारांना कोणत्या देशामध्ये पाठवण्यात आलेले आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशामुळे? रिझन काय? ड्यू टू लॅक ऑफ मॅन पॉवर. लिहून घ्या 2-3 गोष्टी. याला इस्रायलचे राजदूत नावर गिलॉन आणि सरकारी अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. हजारो पॅलेस्टिनींना इस्रायलमध्ये काम करण्यासाठी बंदी घातल्यानंतर देशाला मोठ्या प्रमाणामध्ये कामगार टंचाईचा सामना करावा लागला, आणि इस्रायलमधील बांधकाम उद्योगाला या ठिकाणी मोठा फटका बसत आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय कामगारांना या देशामध्ये पाठवण्यात आलेला आहे. या ठिकाणी इस्रायलबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतान्याहू, राजधानी आहे जेरुसलेम, आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 11. एप्रिल 2024 मध्ये भारताचा अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू कोण बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी अर्जुन इरागियासी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अर्जुन इरिगाईसी असं त्यांचं नाव आहे. भारताचा हा एक युवा बुद्धिबळपटू आहे. ठीक आहे, अव्वल क्रमांकावरती तर आहे अर्जुन सर, आणि 2 नंबरवरती कोण आहेत मग? विश्वनाथन आनंद. यांची फाईड क्रमवारीमध्ये 21 वर्षीय अर्जुन नंतर दुसरा क्रमांक आहे. याच रँकिंगमध्ये आर प्रज्ञानंदा हे 14व्या क्रमांकावरती आहेत, आणि डी गुकेश हे 16व्या क्रमांकावरती आहेत. या सुद्धा गोष्टी तुम्हाला बिलकुल विसरायच्या नाहीयेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12. नुकत्याच जाहीर झालेल्या ATP रँकिंगमध्ये जगातील सर्वात वयोवृद्ध नंबर 1 चा खेळाडू कोण बनलेला आहे? तर पर्याय क्रमांक ए नोवाक जोकोविच हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. इस्रोने रियुजेबल लॉन्च व्हेकलच्या लँडिंग मिशनची यशस्वी चाचणी केलेली आहे, तर त्याला काय म्हणतात? इंद्रजाल, धवन, विक्रम की पुष्पक? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच एप्रिल महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल पहिला आठवडा आपण अंधत्व प्रतिबंध आठवडा म्हणून आपण साजरा करतो. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती तसेच जागतिक पार्किन्सन दिवस असतो. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस तसेच जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस. 18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस. 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस. 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस. 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस. 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस. 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस. 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर?